की उद्या धरती नष्ट होणार आहे, उद्या युद्ध होणार आहे. आज शेवटचा दिवस आहे, पांडा जगून घे. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच दिवसातनं परत एकदा चॅनलवर व्लॉग येतोय आणि आत्ता जवळपास 11:15 वाजलेले आहेत. व्लॉग करायचं कारण असं की आज थोडंसं वेलकम ब्राईड वेलकमचं काम होतं, म्हणलं ते तेवढं दाखव आणि मे बी अर्धी रात्र ह्याच्यातच जाईन, म्हणून म्हणलं काहीतरी 10-12 मिनटाचं कंटेंट होईलच, म्हणून कॅमेरा चालू केला. आता इथून पुढचं नियोजन तर काहीच नाही, काम अर्धं झालेलं आहे. काम फायनल झालं की तुम्हाला एकदा दाखवतोच. आणि आपल्या चॅनलवर 1K सबस्क्रायबर कंप्लीट होत आलेत, म्हणून लवकरात लवकर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच 1K सबस्क्रायबर करून टाका, म्हणजे एकदा का चॅनल मॉनिटाईज झाला की अजून जास्त कंटेंट आपल्याला अपलोड करायला. आता थोड्याच वेळात तिथलं काम फायनल करतो आणि फायनल रिझल्ट तुम्हाला दाखवतो. आणि आता रात्रीचं काम आहे म्हणल्यावर करामती पोरं नेमका काही ना काहीतरी विषय करणारच, म्हणून तो विषय काय करतात ते बघण्यासाठी स्टेट येऊन आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तेवढं. तोपर्यंत काम बघून घ्या आणि काम कसं वाटतंय. पहिल्यांदा आम्ही काम करतो, एकदा काम झालं की तुम्हाला दाखवतो. काम कसं वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा. तुमची काही इव्हेंट असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतोयच, कॉन्टॅक्ट करा. 2000 years later. Few moments later. तर ॲक्च्युअलमध्ये आता असा विषय झालेला आहे की जवळपास 1 वाजत आलेले आहेत आणि आत्ता कुठं सगळं काम करून घरापाशी आलतो आणि मग पोरांची बैठक बसली. तुम्हाला तर माहितीच असतं कुठल्या विषयावर चर्चा जाते. तर चर्चा अशी चालू होती की उद्या काय करायचं. तोपर्यंत विषय निघाला की उद्या धरती नष्ट होणार आहे. तर उद्या विषय असा आहे की तुम्हाला माहितीच असेल पाकिस्तान भारतचं काय युद्धाबद्दल काय उद्याच्या बातम्या काय बातम्यात येत आहे. उद्या अणुबॉम्ब काय मला काय एवढं माहीत नाही, तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही बातम्या बघितल्या असत्या. अच्छा हमको सिखा रिया है. तर नेमका त्याच्यावरनं विषय चाललेला, म्हणून पांडा डॉन म्हणला आज काय ते जगून घ्यायचं, म्हणला उद्या बॉम्ब पाडणार आहेत. तर माझं एक म्हणणं आहे की पाकिस्तान अख्ख्या देशात बॉम्ब टाकन, पण इथं आम्ही जिथं राहतो तिथं पुण्यात गोपाळ, खास करून पुण्यात नाही गोपाळपट्टीत काय बॉम्ब टाका येत नाही. सडीक पडीक ह्या जागेवर आम्हालाच राहू वाटना, ती काय बॉम्ब टाका येणार आहेत. तर काम झालं म्हणून बसलेलो, ह्याच विषयावर चर्चा चाललेली. आता नेमकी पोरांची अजून काही चर्चा चालली ती तुम्हाला दाखवतोच. स्टेट येऊन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. पाऊस बुमरा होता का ना. ड्रीम 11 49 लावून 1 करोड. 49 लावून 1 करोड. युद्ध होणार आहे, उद्या युद्ध होणार आहे. आज शेवटचा दिवस आहे, पांडा जगून घे. अणुबॉम्ब टाकणार म्हणून आज जगून घे, शेवटचा दिवस आहे. जगून नाही घेणार, मरून घेणार. लई जगलो रे. होणार ना, युद्ध होणार. गोपापत्तीत अणुबॉम्ब उद्या सकाळी. कोणता मागू, बर्गर किंगचं का साधं मागवलंच ना का? डेंजर खाल्लो. अरे पाऊस युद्ध झालं पाहिजे. घेतलं तुला त्यो. अरे घेतलं त्याने तुला कावर. कहाँ से बात है ये मुझे देखते आ रहे हैं आने के साथ. तू पिकअप होऊन आला पण तू. हमारे गेस्ट आते थे. चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह से.
नको घेते ब्लॉग बघतो तरी लोक 2,000 years later. त्याच्यातलं व्हेज काढून घे साईडला. काय म्हणताय? पेपर पातळ रे. तुम्ही मांजरवरून आले काय? मॅच मध्ये तर असं इकडून दाखवते आता 17.5. हा व्हेज वडापाव. चला धन्यवाद. थैंक्स, लव यू फॉरएवर. वडापाव खाण्यासारखंच लागतंय. तर फायनली जवळपास 1 तासभर भूताच्या बिताच्या हिकडच्या तिकडच्या गप्पा मारून, देशातल्या राजकारणाच्या गप्पा मारून आजचं सगळे दिवसभरातलं काम उरकलेलं आहे. तर आज काय असं काय म्हणजे एवढं काही स्पेशली कंटेंट नव्हतं की म्हणजे असं काहीतरी ब्लॉगसाठी काहीतरी कंटेंट करू म्हणलं. आजचं तेवढंच कामं दाखव. बरेच दिवस झालं तर जरा चॅनलवर ब्लॉग नव्हता. उद्या काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करू. उद्याच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून. आणि आजच्या व्हिडिओमधलं काम कसं वाटलं, कामाचाच होता आता. आजच्या व्हिडिओमधलं काम कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि राहिला गोष्ट एका विषयाचा, तुम्हाला तर माहितीच असं ना आता न्यूजमध्ये काय चालू आहे, उद्याचं कसला कोण अनुभवमन बिनभवमन काय, कुठल्या कुठल्या देशात कुठं कुठं काय काय टाकण्याची संभावना आहे, ते त्यातलं काय आपल्याला ढेकळं माहीत नाही. असल्या बातम्या कधीपासून काय त्या 2026 में दुनिया जानेवाली काय कोण जात नसतं. राजकारणातलं ज्याला काही ढेकळ्याचं ज्ञान नाही ते बी काहीतरी येऊन गप्पा हाणीत आहे. पण नेमका विषय असा असतो की अणुबॉम्ब बिनबॉम्ब टाकणं मेन म्हणजे कोणाला परवानगीच नसते. एकाने टाकला उद्या दुसरा टाकणं, थोड्या दिवसात अख्खी पृथ्वी नष्ट होईल. म्हणून मेन म्हणजे अणुबॉम्ब बिनबॉम्ब तसलं काय पडत नसतं. पण बारीक सारीक काही युद्ध होऊ शकतात. देशाच्या बॉर्डरवर आपले जवान लढतात, त्याच्यासाठीच त्यांना काय हानी होऊ शकते. नाहीतर बाकीच्या आपला देश काय असा एवढा काय कमजोर नाही की पार कोण पण येऊन देशात येऊन अणुबॉम्ब बिनबॉम्ब टाकणं. म्हणून त्याला आपलं प्रशासन प्रबळ आहे, म्हणून त्या गोष्टीचा काहीच विषय नाही. तर लय वेळ चर्चा करून करून पांडा म्हणला, पांडाच्या तोंडातून एक वाक्य आलं की आज शेवटचा दिवस आहे, जगून घ्या. मग पांडा भाव म्हणला म्हणून बर्गर मागवले, पांडाला बर्गर खाऊ घातले आणि त्याला घरी जाऊन झोप म्हणलं उद्याची जर पहाट बघितली तू सकाळी गुड मॉर्निंग मेसेज कर, नाहीतर आम्ही तुला गुड नाईट मेसेज करतो. असा विषय झाला. आणि खास कारण आजच्या दिवसाचं डेकोरेशनचंच तुम्ही बघितलं. तर आजच्यासाठी डन फॉर द डे. आजच्यासाठी एवढंच. भेटूया त्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.